मुंबईमध्ये ठिकठिकाणी जे अपघात झाले या अपघातांमध्ये काही अभियंते असतील, काही महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे आणि या विरोधात आता मुंबई महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या युनियन ज्या आहेत त्या एकत्र आलेल्या आहेत आणि त्यांनी आता थेट प्रशासनाला इशारा दिलेला आहे 2 दिवसामध्ये या अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे घेतलं नाही तर पुढे हे आंदोलन तीव्र होणार आहे। मात्र गेल्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने हे सगळ्या महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, अधिकारी असतील यांना वेगवेगळ्या कामांमध्ये गुंतवलं गेलेलं आहे। अनेक अजूनही वेकन्सी ज्या आहेत त्या भरल्या गेलेल्या नाहीत आणि यामुळे या सगळ्या सिस्टमवर या अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण असल्याचं बोललं जातं आहे। माझ्याबरोबर हे सगळे युनियनचे पदाधिकारी आहेत, यांनी या सगळ्या सिस्टममध्ये काम करतायत। काम या ठिकाणी अजूनही सुरू आहे आणि काही या सगळ्या सिस्टममध्ये अधिकारी देखील राहिलेले आहेत। सर, एकूण कसं पाहताय या सगळ्या स्थितीमध्ये आता तुमचे काही सहकारी त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे, नेमका काय तुमचं म्हणणं आहे? या कर्मचाऱ्यांवर, अधिकाऱ्यांवर कशा प्रकारचा ताण आहे? मुळात असं आहे की आता जे असलेलं मनुष्यबळ आहे ना ते अपुरं आहे। ज्या शेड्यूल पोस्ट आहेत त्या पोस्टसुद्धा भरल्या गेलेल्या नाहीत। सर्वसाधारणपणे 4,500च्या अगेन्स्ट आता 2,800 अभियंते कार्यरत आहेत। ज्युनियर इंजिनियरचं प्रकरण पण न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे ते ज्युनियर इंजिनियर पण येत नाहीत, प्रमोशन्स होत नाही आहेत, लोकांना वेगवेगळी कामं दिली जातात। मग तो इलेक्शनची ड्युटी असो, मध्यंतरी मराठा आरक्षणचा सर्वे त्याच्यासाठी सुद्धा इंजिनियर्स पाठवले गेले। म्हणजे अभियंत्यांचं मूळ काम सोडून बाकीच्याच कामामध्ये त्यांना व्यस्त होतं। रात्रीच्या ड्युटी लावल्या जातात, त्यांना परत दिवसा आणखीन काम करायला लागतं, रात्रंदिवस त्यांना काम करायला लागतं आणि त्याच्यातनं मग कुठं त्यांचं कारणही नसतं किंवा त्याचं जबाबदारीही नसताना सुद्धा त्यांना निलंबित केलं जातं। याच्यातनं प्रचंड रोष आहे आणि या रोषातनं हे आंदोलन उभं राहिलेलं आहे। सर, काय सांगाल, नेमकं काय म्हणणं आहे तुमचं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या या सगळ्या तणावाच्या स्थितीबद्दल? मी अशोक जाधव, अध्यक्ष म्युनिसिपल मजदूर युनियन। सर्व संघटना एकत्र येऊन हे जे आम्ही आंदोलन घेतलं ह्या अन्यायाच्या विरोधामध्ये आमचं म्हणणं आहे, ज्या 2 दुःखद घटना घडलेल्या आहेत, एक शाळकरी मुलगा त्या बसमध्ये मृत्यू पावला, आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत। तसंच जे अन्सारी म्हणून जे आहेत त्यांच्याही त्यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सामील आहोत। प्रश्न असा, हे नैसर्गिक झालेलं, हे मानवाने केलेलं नाही किंवा अभियंते जे आहेत त्या मानवी चुकामुळे झालेलं नाही, तर नैसर्गिक ह्याच्यामुळे हे सगळं घडलेलं आहे। आज जसे गाडगे साहेब म्हणाले की अपुरं मनुष्यबळ आहे, रात्रंदिवस आमचे लोक काम करत आहेत आणि काम करून आम्हाला सजा काय तर निलंबित। त्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं ते जे झाड आहे ते अति पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे ते पडलं त्याला, आणि आमचे अधिकारी जे अभियंते होते ते ह्या ऑफिसमध्ये काम करत होते। हां, ते प्रत्यक्ष साईडवरती असते आणि झाड तोडायचं आहे, त्यांनी बॅरिकेड लावल्या नसत्या, त्या ठिकाणी ट्रॅफिक अडवली नसती तर ते आम्ही समजू शकतो की ते दोषी आहेत। ते तिथं असताना त्यांनी ह्या जबाबदारी पार पाडल्या नाहीत। तसंच ह्या ठिकाणी जे कुर्ल्याला जे घडलेल्या गटारामध्ये जे अन्सारी नावाचे ग्रस्त जे पडून मृत्युमुखी पावले आहेत, आमच्या अधिकाऱ्याने, आमच्या अभियंत्यांनी त्यांना वर्क ऑर्डर दिलेली नाही। असं असताना तुम्ही बळीचे बकरे कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या दबावाखाली येऊन जर हे होत असेल तर आम्ही सहन करणार नाही। आज आम्हाला महापालिकेचे नियम असे आहेत की जर त्याची चुकी घडली तर त्याची पी केली जाते, म्हणजे प्राथमिक चौकशी केली जाते। त्याच्यामध्ये दोषी आढळला त्याला तर डिपार्टमेंट इन्क्वायरी केली जाते आणि त्याच्यामध्ये दोषी आढळला तर मग त्याचं निलंबन जे काय असेल किंवा पुढच्या ज्या ऑर्डर असतील त्या। परंतु असं न करता आमचं म्हणणं असं आहे की पी न करता, डी न करता, कोणाच्या तरी दबावाखाली हे जे तुम्ही सस्पेंड केलं त्यांचं ताबडतोब सस्पेन्शन मागे घ्या। जर नाही झालं तर आम्ही आझाद मैदानामध्ये सगळ्या संघटना ज्या आमच्या आहेत, पक्ष बिक्ष झेंडे बाजूला ठेवून अन्यायाच्या विरोधात आम्ही 9 तारीखला आम्ही आझाद मैदान जाणार। आज आयुक्त महोदयांची आम्ही भेट मिळते काय बघतो, आम्ही DMची गायकवाड साहेबांना आम्ही सांगितलेलं आहे की आम्हाला भेट पाहिजे। जर काही भेट झाली नाही, जर का सस्पेन्शन यांचं मागे घेतलं नाही तर 9 तारीखला मोर्चा जाईल आझाद मैदानामध्ये आणि आझाद मैदानामध्ये पुढे काय करायचं हे आम्ही त्या ठिकाणी आम्ही ठरवू। फक्त आमचं एकच म्हणणं, जे आमच्या अभियंत्यांना निलंबित केलं आहे, सहाय्यक आयुक्तांना निलंबित केलं आहे, इज्जत जी आहे कमवायला अनेक टप्पे लागतात, घालवायला वेळ लागत नाही। आमची इज्जत गेली, सोसायटीमध्ये आमची बदनामी झाली, पाहुण्यांमध्ये आमची बदनामी ही भरून निघणारी नाही आहे किंवा महापालिका प्रशासन हे परत त्यांचं सस्पेन्शन मागे घ्यावं ही आमची विनंती आहे। सर, एकूण सरांनी जे आताचं आंदोलन आहे वगैरे तुम्ही पुढे काय करणार हे सांगितलं, पण थोडं मागे जाऊया। अधिकाऱ्यांवर, कर्मचाऱ्यांवर नेमकी काय काय या अगोदरच्या कामांच्या जबाबदाऱ्या त्यांच्या मुख्य कामं सोडून आल्या होत्या आणि कसा त्यांच्यावर तणाव आला होता? आज काय झालं आहे की अभियंत्यांची संख्या अत्यंत कमी आहे।
4,500 शेड्यूल पोस्ट आहेत, त्या जागी आज महानगरपालिकेमध्ये 2,800 फक्त अभियंते आहेत. आणि 4,500 शेड्यूल पोस्ट या कधीच्या आहेत, ज्यावेळी मुंबई महानगरपालिकेची लोकसंख्या 70-80 हजार होती त्यावेळच्या आहेत. आम्ही वेळोवेळी मागणी केलेली आहे की मॅकॅन्झीचा मागे कमिटी पण अपॉइंट झाली होती की वर्कलोड काढून आपल्याला भरती केली पाहिजे, त्याच्याप्रमाणे सर्व संख्या वाढवली पाहिजे. आज नगरसेवकांची संख्या इतकी वाढलेली आहे, जे पूर्वी नगरसेवक होते त्याच्यापेक्षा आता नगरसेवक मला वाटतं जवळजवळ 30%-35% जास्त नगरसेवकांची संख्या आहे. मग त्याचबरोबर कर्मचारी, अभियंता आणि बाकीच्यांची पण संख्या वाढायला पाहिजे. तसं न करता महापालिकेत नवीन भरती न करता किंवा आहे त्या रिकाम्या पोस्ट न करता त्यांच्याकडनं पूर्ण लोकसंख्येला कामाचा न्याय द्यायचं, हे कसं शक्य होणार आहे? आणि याबाबत जे आयुक्त किंवा जे वरिष्ठ अधिकारी अजून आहेत त्यांनी याबाबत बघितलं पाहिजे की तुम्ही लोकांना दाखवायला बळीचे बकरे बनवू नका, तर ॲडमिनिस्ट्रेशन व्यवस्थित करा आणि ॲडमिनिस्ट्रेशनच्या रिक्वायरमेंटप्रमाणे तुम्ही कर्मचारी, अभियंत्यांची संख्या ठेवा. संख्येचा तर विषय आहेच, पण यांच्यावर इतर काय जबाबदाऱ्या येतात कामांच्या? काही इमर्जन्सी आली की पहिली जबाबदारी अभियंत्यावर येते. ते निवडणुकीचं काम असो किंवा मराठा सर्वेक्षण असो किंवा आत्ता जे सेन्सस असो, काही असेल तर बाबा अभियंत्याला पाठवा. तर हे चुकीचं आहे ना. त्यांना टेक्निकल काम आहे, त्यांच्या टेक्निकल कामात लक्ष ठेवू द्या. आणि आज काय झालं आहे की प्रत्येक ठिकाणी एक कन्सल्टंट नेमायची नवीन फॅशन आलेली आहे. त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी कन्सल्टंट आहेत. कॉन्क्रीट रोडला पण कन्सल्टंट आहेत. एकूण अजून माझ्याबरोबर काही या ठिकाणी पदाधिकारी आहेत. नेमका या सगळ्या स्थितीमध्ये हे जे अभियंते आहेत किंवा कर्मचारी आहेत ते काम करतायत, नेमकं आणखीन त्यांना काय, म्हणजे मुख्य काम सोडून आणखीन काय कामाचं बर्डन आहे? मी डॉक्टर संजय कांबळे बापेरकर, उपाध्यक्ष म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेना. मुंबई महानगरपालिकेमध्ये जी स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ ऑलरेडी कमी झालेली आहे आणि आहेत त्या अपुऱ्या कामगारांना कामाचा लोड अधिक पडतो आहे. त्यांना इलेक्शन ड्युट्यांना जावं लागतं. त्यांना वेगवेगळी त्यांच्या ड्युट्या सोडून, म्हणजे त्यांची जी कर्तव्यसूची आहे ती सोडून अनेक कामं लावली जातात आणि त्याच्यामुळे ऑलरेडी हा कर्मचारी दबलेला आहे, अधिकारी दबलेला आहे. आणि अशा अवस्थेत जर का नैसर्गिक आपत्तीमुळे जर का दुर्घटना होते आणि त्याचं जर खापर सोडून त्यांना कोणत्याही प्रकारची चौकशी किंवा कार्यवाही न करता तात्काळ निलंबित केलं जातं, याच्याबद्दल आम्ही प्रशासनाचा निषेध करतो. आणि सर्वप्रथम जो राजकीय दबाव ज्याने वापरला ते मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांचा आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध करतो. कुठल्याही प्रकारे राजकीय दबावाला बळी न पडता पालिका प्रशासनाने आमचे निलंबित केलेले अभियंते, सहाय्यक आयुक्त, सहाय्यक उद्यान अधीक्षक यांना तातडीने कामावर घ्यावं, अशा प्रकारची मागणी या ठिकाणी आम्ही करतो. धन्यवाद. माझ्याबरोबर हे सगळे महानगरपालिकेचे अभियंते राहिलेले असोसिएशनचे पदाधिकारी सगळे होते आणि त्यांचं म्हणणं असं आहे, गेल्या काही दिवसांमध्ये या सगळ्या अधिकाऱ्यांवर वेगवेगळ्या ड्युटीज ज्या आहेत त्या टाकण्यात आल्या. मग ते आत्ताच नुकती पार पडलेली निवडणूक असो, त्यानंतर आलेले SIR असो, मराठा आरक्षणाचं सर्वेक्षण असो किंवा इतर ज्या गोष्टी ज्या मुख्य अभियंत्यांना त्यांच्या मुख्य कामापासून दूर ठेवत होत्या, अशात आता जे अपुरं पडलेलं मनुष्यबळ आहे त्या डे नाईट ड्युट्या कराव्या लागत आहेत. आणि अशा स्थितीमध्ये कुठेतरी प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे. अशा प्रकारे ज्या अभियंत्यांचं निलंबन झालेलं आहे ते निलंबन मागं घेणं गरजेचं आहे. आणि असं नाही झालं तर या तीव्र आंदोलनाला आता मुंबई महानगरपालिकेला सामोरं जावं लागेल. त्यामुळे आता नेमकं या संदर्भात शासक, प्रशासक नेमकी पुढे काय भूमिका घेतात हे पाहणं देखील गरजेचं आहे. प्रशांत बढे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.